हे खालचं जे हे मोठं हे जे हा जो विशेष आहे हा श्री गोविंद प्रभू महाराजांना संबंधित असणारा राजमठातील हा विशेष आहे. बरं आणि हे तीनही दत्तात्रयांचे सर्व तीर्थाचे विशेष आहे. बरं आणि परंपरेने चालत आलेले जुने विशेष आहेत. तिन्ही या ठिकाणी ही घाट चिन्हस्थळीची मूर्त आहे. त्यावरती श्री प्रभू बाबा संबंधित सासू सुनीची भेट त्या पाषाणाची मूर्त आहे. आणि काल आपण ज्या ठिकाणी पालखी काढली तो असणारा हा मध्यभागी असणारा विशेष हा सुद्धा श्री गोविंद प्रभू महाराज संबंधित श्री गुढा हा तो त्या ठिकाणचा विशेष आहे. गुढ्याचा विशेष आहे. आणि पलीकडची जी मूर्त आहे पलीकडची जी मूर्त आहे ती सुद्धा घाट चिन्हस्थळीचीच आहे. आणि हे वरचं जे आहे ते त्यामध्ये जे पान आहे ते पान द्विज गोरक्षांचे त्या साईडला एक पान आहे, ह्या साईडला द्विज गोरक्षांचे पान बरं आहे. आणि या ठिकाणी हा सुद्धा सासूनीची विहिरीचा विशेष आहे. खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी विशेष आहे. प्रणाम बाबा. दंडवत प्रणाम. आपण आपल्या मंदिराची थोडीशी माहिती आम्हा सद्भक्तांना द्यावी. हो, दंडवत प्रणाम. काल दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी श्रीकृष्ण मंदिर वडूबुद्रुक मंदिराचा 27वा वर्धापन दिन काल रात्री ठीक 8 वाजेपर्यंत कार्यक्रम संपन्न झाला. 1989 साली ज्या वेळेस आमचे गुरुवर्य कैवल्यवासी जुने मुळावकर बाबा ज्यावेळेस बदनापूर या आश्रमातून ज्यावेळेस या भागामध्ये आले, तसं जर पाहिलं तर बाबांचं हे तसं अविद्यक अर्थात जन्मगाव आहे. आणि या ठिकाणी बाबा ज्यावेळेस आले त्यावेळेस चांडोली या ठिकाणी पारिमंडल्य कुलाचार्य श्री लासूरकर बाबांची त्या ठिकाणी पोथी होती. आणि पोथी झाल्यानंतर बाबा या ठिकाणी आमचे गुरुवर्य या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी कुडाचा आश्रम प्रथमतः स्थापन करण्यात आला. आणि त्यानंतर कौलारू मंदिर त्या काळामध्ये बाबांनीच त्यावेळेस केलं. आणि मग तदनंतर त्याचा जीर्णोद्धार हा होत राहिला. दिनांक 30 एप्रिल 1999 साली मंदिराचा या ठिकाणी उद्घाटन आणि कलशारोहण संपन्न झाला, ज्यामध्ये पंथातील गणमान्य आचार्यांच्या उपस्थितीमध्ये तो भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला. 1993 साली मंदिराचा भूमिपूजन सोहळा अतिशय दिव्य स्वरूपामध्ये, ज्यामध्ये पंथातील सर्वच आचार्यगण आणि सर्व सद्भक्त मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित देखील होते, असा हा नयनरम्य सोहळे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. बराचसा काळ लोटत असताना कोरोनाची महामारी आली. आणि त्या कोरोनाच्या महामारी त्या कालखंडामध्ये गुरुवर्य बाबांचं देहावसान झालं, देवाज्ञा झाली. आणि हा सगळा जो परिवार आहे तो कुठेतरी पोरका झाल्यासारखा झाला. परंतु आम्हा सर्वांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीच खऱ्या अर्थाने एक प्रकारे नवीन उभारणी दिली की हे सर्व कार्य धर्माचं आहे आणि आपल्या पंथाचं असणारं हे कार्य कुणाला तरी पुढे चालवावं लागेल. म्हणून त्यातील मी एक सेवक म्हणून या ठिकाणी मंदिराचे हे कार्य करत आहे, सेवा करत आहे. सर्वात महत्वाची कारण हा ईश्वरीचा परमार्ग आहे. इथे कोणीही मालक नसतो, कोणीही चालक नसतो. सर्व करता धरता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हेच आहेत. त्यांच्याच त्या ईश्वर साह्यातून आम्ही हा सर्व कार्य हे या ठिकाणी करतो. गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी 26 डिसेंबर 2020 रोजी कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर त्या दिवशी
महंती प्रतिष्ठा होऊन या ठिकाणाहून गुरुवर्यांचा जो वारसा आहे तो पुढे चालवण्याची प्रेरणा आपल्या पंथातील गणमान्य आचार्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि मग तदनंतर दरवर्षी या मंदिराचा सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतो. दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी मंदिराचा रौप्य महोत्सव देखील अतिशय थाटामाटामध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये सर्व आचार्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. अतिशय मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. 2 दिवसाचा असणारा कार्यक्रम, त्यामध्ये 1.25 लाख पुष्पपूजा, त्यानंतर महापारायण सोहळा आणि गणमान्य आचार्यांचे भजन पूजनाचा सोहळा मला त्या ठिकाणी करता आला. हे माझं एक प्रकारचे सेवेचा भाव आहे. आणि तदनंतर दरवर्षी हा कार्यक्रम 30 एप्रिलला मंदिराचा वर्धापन दिन या निमित्ताने आम्ही करत असतो. आणि त्या माध्यमातून जे वासनिक मंडळी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने एकत्रित ठेवण्याचं कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. कारण आपले जे काही 4 स्तंभ मुख्य सांगितलेले आहेत त्यातले वासनिक हा देखील मुख्य स्तंभ आहे की त्यांच्याकडे पाहण्याचा जो भाव आहे तो सुद्धा जसा भिक्षुकाचा आहे तसाच वासनिकाचा तितक्याच महत्वाचा तो भाग आहे. म्हणून ते वासनिक देखील आपल्या पंथाशी किंवा आपल्या सर्वज्ञांच्या विचाराशी जोडून राहिले पाहिजे याच उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय थाटामाटामध्ये, काल देखील आपण पाहिला असेल किंवा गुरुजींच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना लक्षात येऊन जाईल की त्या ठिकाणी सर्व पब्लिक अतिशय भावभक्तीने आचार्य प्रभू भागवताचार्य श्री चिरडे बाबांचं प्रवचन व्याख्यान अतिशय मंत्रमुग्ध पद्धतीने ऐकत होते. आणि ऐकत असताना सर्वांना एकच भाव वाटला की काल खऱ्या अर्थाने बाबांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने आम्हाला अतिशय पटले. आणि गावातील जे काही आमचे सद्भक्त मंडळी होते जे म्हणजे अन्य आहेत की ज्यांनी पंथ स्वीकारलेला नाही त्यांना देखील बाबांचं प्रवचन इतकं आवडलं. कारण या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की श्री क्षेत्र वडूबुद्रुक हे ऐतिहासिक गाव आहे. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ म्हणजे अर्थात अंत्यविधी याच गावामध्ये झालेला आहे. त्यामुळं हे ऐतिहासिक गाव होतं आणि त्याचाच बाबांनी दुजोरा त्या ठिकाणी दिलेला होता. आणि बाबांनी शेवट सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा सांगितला की जे अष्टप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचे होते त्यामध्ये हंबीरराव मोहिते जे होते ते प्रधान असताना संभाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. आणि असे असणारे हंबीरराव मोहिते हे महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार बाबांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काल व्यक्त केले. अशा प्रकारचा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये काल संपन्न झाला. असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहील. आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. गुरुवर्य बाबांनी जवळपास सर्व कार्य म्हणजे बांधकामाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून जवळजवळ 70% काम पूर्ण केलेलं होतं. फक्त काही राहिलेलं जे काही भाग होतं ज्यामध्ये स्वयंपाकघर असेल, काही मूलभूत गरजा म्हणजे मूलभूत गरजा ज्याच्यामध्ये बाथरूम वगैरे असतील, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये तो कार्य पूर्ण पाडलेला आहे. जर यायचं असेल तर हे कुठलं गाव आणि कशा पद्धतीचं हे तसं जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील श्रीकृष्ण मंदिर, चाफावाडा वस्ती, वडूबुद्रुक, संभाजीनगर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे जिल्ह्यातील असणारा हा आश्रम. या ठिकाणी सर्वजण कोरेगाव नगर पुणा हायवे पासून 3 किलोमीटर, चाकण शिक्रापूर हायवे पासून 5 किलोमीटर, आळंदी पंढरपूर या रोड पासून 2 किलोमीटर अशा अंतरावरती मध्य भागामध्ये असणारं हे गाव आहे. इथे कोणीही कितीही वाजता म्हणजे गाड्या रोडला कंटिन्यू चालू असतात. त्यामुळे सर्वजण या वेळेमध्ये येऊ शकतात, काहीही अडचण नाही. बाबा फार कार्यक्रम कालचा अति उत्साहाने तर झाला पण तुमच्यामध्ये जी एक वेगळी एनर्जी कमी वयामध्ये जी आहे ते सगळं हँडल करण्याचं जे आहे ते फार सगळ्यांना, मला देखील खूप आवडलं. ते नाही, सह्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व आचार्यगणांचा आशीर्वाद. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते गुरुवर्यांनी पेरून ठेवलेली ही माणसं आहेत. जे गुरुवर्यांनी ही माणसं पेरलेली आहेत त्यांच्यापर्यंत फक्त आम्ही जातो, त्यांना काही म्हणावं लागत नाही. आणि ते
आपण होऊन या कार्याला मदत करत असतात. कारण कैवल्यवासी मुळावकर बाबा आमचे गुरुवर्य बाबांनी ही माणसं पार त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक वेळेस इथे कमी वेळ दिले असेल, परंतु सद्भक्तांना जास्तीत जास्त काळ त्यांनी त्या ठिकाणी दिलेला होता. त्यामुळे ही माणसं त्यांनी खऱ्या अर्थाने जोडलेली आहेत. आम्ही फक्त त्याला हातभार लावतोय, आम्ही ते त्यांना फक्त ते आम्ही त्यांच्यापर्यंत जातोय, ही एवढीच आम्ही क्रिया करतोय, बाकी आम्ही काहीच त्यामध्ये करत नाही. बाबा खूप खूप आनंद वाटला. सद्भक्त हे सगळे खुश आनंदी झालेले आहेत. चला आपण पुन्हा भेटूया. हो चालतंय. धन्यवाद, प्रणाम. या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व सद्भक्त वासनिक महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहात. आपल्याला सर्वांना कल्पना असेलच, उन्हाची तीव्रता भरपूर होती, त्यामुळे आपण बघा त्या त्या गवळणींची चेष्टा करणाऱ्या कन्हैयाकडे पाहून एकही गवळी मात्र संशयानं बिथरला नाही. कन्हैया चेष्टा करत असताना गवळ्यांना आनंद व्हायचा आणि गवळणींना आनंद होता. अवघ्या गोकुळानं आपलं सर्वस्वी जीवन समर्पित केलेलं होतं कन्हैयाच्या पायावर. कन्हैयाच्या नावानं ते उठायचे आणि कन्हैयाच्या नावानं झोपायचे. जेव्हा कन्हैया निघाला ना, भागवत कथा सांगते आक्रोश मांडला होता. त्या गवळणीने देव त्या यशोदेला शिव्या घातल्या होत्या. अगं यशोदे, तुझ्या बापाचा आहे का ग, एकटीचा आहे का तू कन्हैया, आक्रोश मांडला होता. तो कन्हैया मात्र निघालेला कन्हैया प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पाहत होता. कर्तव्याला जपला. मागच्या कोणाच्या अश्रूला तो थांबला नाही. जी कोणीतरी राधा उभी केली ना, त्या राधा बी त्यात उभी असेलच. नाव राधा नावाचं पात्रच नाही, पण मी म्हणेन होती. चला काही हरकत नाही आपल्या कर्म करता. परंतु जिच्यावर प्रेम केलं, कार्टे नाहीत काही, 16-17 वर्षाचे 18 वर्षाचे कार्ट्यांनो, जर प्रेमच केलं असेल कन्हैयाला राधेबरोबर, तर कर्तव्य जेव्हा करायची वेळ आली ना, त्यावेळेला तिला सुद्धा त्याने तुच्छ समजून सोडून दिला आणि आपल्या कर्तव्याच्या पाठीमागे गेलेला कन्हैया तुमच्या जीवनात आला ना एक वेळेला. हा कशाला शिट्ट्या मारत आणि होंडा घेऊन फिरत असतात, बोलत ना त्या SMS करता मोबाईलवर धारायच्या गोडाची कुठली. अरे कन्हैयाकडे पहा, कर्तव्य अगोदर आहे, कर्म अगोदर आहे. तुम्ही हे कर्तव्य सोडता, कर्मही सोडता. फक्त SMS केले पुरीवर लाईन मार फिरून म्हणजे तुम्हाला कृष्ण मिळणार आहे. भावड्या, राजेसारखी सुंदर स्त्री जर असेल, यापेक्षा गवळणींसारख्या हजारो गवळणी ज्या कन्हैयावर जीव आणि प्राण ओवाळून टाकत होत्या, डोळ्यात आसव गळत होती, तिथे सात्विकता होती, स्नेह होती, भक्ती होती. कन्हैया मात्र कर्तव्याला निघाल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. ज्या आई पहिला घास जेवणाचा पहिला घास यशोदा भरवायची आणि मग तू जेवणाला सुरुवात करायचं, त्या कन्हैयानं आई बापांकडे पाहिलं नाही आणि कर्तव्याला निघून गेलेला कन्हैया. सध्या वडू या ठिकाणी आहे आणि बाबांच्या बरोबर मी सध्या निघालेलो आहे. अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी संपन्न झाला.